कधी काळी आलेल्या काही वाईट अनुभवामुळे हे धाडस करू की नको ही मनात भीती तर होती, पण म्हटलं चला 15 वर्ष झाली आहेत आता, करून बघायला काय हरकत आहे. बाकी कामं आटोपली होती, शांभवी झोपली आहे तोपर्यंत कपडे वाळत घातले आणि त्यानंतर मग म्हटलं आता चला जाऊया आपण पार्लरमध्ये. त्यानंतर ड्रेस चेंज केला आणि निघाले मी पार्लरमध्ये जाण्यासाठी. आल्याबरोबर क्लीनअपने सुरुवात केली. फेशियल करणार होते पण शांभवी मध्येच उठली आणि रडायला लागली, तर मग काय म्हणून म्हटलं नको, सुरुवातीला क्लीनअपच करूया. चक्क 15 वर्ष झालं मी फेशियल किंवा क्लीनअप पार्लरमध्ये जाऊन अजिबात केलं नाही. त्याचं कारण काही जणी म्हणतील की तुला पैसे खर्चायला आवडत नाही म्हणून, हे तर कारण आहे. पण त्यापेक्षासुद्धा एक खूप वाईट अनुभव आला होता जो मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता क्लीनअपमुळे माझ्या चेहऱ्यावर ग्लो आला की नाही तुम्ही सांगा, परंतु हे खूप रिलॅक्सिंग आहे खरं तर. त्यानंतर हेअर वॉशसुद्धा मी तिथेच करून घेतला, कारण का मला एक शूट होतं ज्यासाठी हेअर स्ट्रेट लागणार होते आणि एकटीने एवढं सगळं करायचं म्हटलं की हात खूप दुखतात. केस जराशे दाट आणि लांब असल्यामुळे हा प्रॉब्लेम नेहमीच येतो. पण या सगळ्या जणींनी खूप मदत केली आणि त्यानंतर मग आम्ही कॉफी ब्रेक घेतला, कारण माझे केस हँडल करताना त्या पण थकल्या होत्या. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने त्यांनी माझे हेअर स्ट्रेट करायला घेतले आणि परमनंट स्ट्रेटनिंग नाही केली आहे मी, बरं का. 1 ते 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर हे असे काहीसे झालेले आहेत माझे केस. त्यानंतर म्हटलं आता शांभवी उठलेली असेल, मला घरी जायचे वेध लागले होते. मग काय निघाले घरी यायला, तोपर्यंत मॅडम उठून बसल्या होत्या आणि आजी तिला चुरमुरे भरवत होती, तर तिला आजीच्या हाताने नाही स्वतः खायचे होते. आणि आजकाल आमचं असंच काहीसं चाललेलं आहे, सगळं स्वतःच्या हाताने खायचं असतं, मग ते भलेही सांडू देत. त्यानंतर शांभवीचे कपडे चेंज केले आणि मी किचनमध्ये आले की माझ्या मागोमाग ती पण आली. स्वयंपाक आवरून घेतला कारण परत क्लास असतो आणि माझ्यामुळे घरातल्यांची गैरसोय व्हायला नको. त्यानंतर क्लास घेतला.